नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सिंपल असं वरण भात। पण ह्या वरणात आपण एक ट्विस्ट देणार आहोत। ह्या वरणात आपण लाल भोपळा टाकणार आहोत। लाल भोपळा शरीरासाठी खूप चांगला असतो, पण लहान मुलं म्हणा किंवा घरातली मोठी माणसंही म्हणा, बऱ्याच लोकांना लाल भोपळा आवडत नाही। मग गृहिणींना काही ना काही ट्रिक करून किंवा आयडिया करून त्यांच्या पोटात पौष्टिक असं अन्न घालावं लागतं आणि त्यासाठी गृहिणी अशा ट्रिक वापरतात। तर चला आपण आज हे वरण लाल भोपळा टाकून कसं बनवणार आहोत ते बघूया। खूप सिंपल पद्धत आहे। वरण भात आणि त्यावरती तूप, जेवणाची मजाच अगदी वेगळी असते। महाराष्ट्रीयन लोकांना हे जेवण खूप आवडतं आणि रोजच्या जेवणात वरण भात असतो। चला तर मग बघूया की हे वरण कसं बनवतात ते। त्यासाठी सर्वात प्रथम आपण भोपळा घेऊया। हा भोपळा मी स्वच्छ धुवून साफ करून घेतला। आता हा भोपळा कट करून घेऊया। अगदी बारीक बारीक पीसेसमध्ये कट करायचा, कारण हा भोपळा आपल्याला वरणाबरोबर शिजवून घ्यायचा आहे आणि बारीक पीस केल्यामुळे तो शिजल्याने कळून सुद्धा येत नाही वरणात की आपण भोपळा टाकलेला आहे। अशा पद्धतीने हा भोपळा स्वच्छ करून आपण ह्याचे बारीक तुकडे करून घेतले। ह्या भोपळ्याच्या बिया सुद्धा खाणं खूप चांगलं आहे, खूप पौष्टिक असतात। त्यानंतर वरण बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। ह्या दोन्ही डाळी आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्या आणि अर्धा तास भिजवून घेतल्या। त्यानंतर यात भोपळा टाकूया, एक मोठा चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ, एक मीडियम आकाराचा कांदा चिरून टाकलेला आहे, त्याचबरोबर एक हिरवी मिरची टाकून घेऊया, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडासा हिंग टाकूया। शिजतानाच मी थोडा हिंग टाकणार आहे। त्याचबरोबर हळद टाकून घेऊ आणि आता यात पाणी टाकून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया, जेणेकरून आपली डाळ शिजेल। कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि डाळ छानपैकी शिजलेली आहे। आता ही डाळ घोटून घेऊया। तुमच्या कुकरला तुम्हाला 3 शिट्ट्या द्याव्या लागतात की 4 शिट्ट्या द्याव्या लागतात ते तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीने डाळ शिजवून घ्या आणि त्यानंतर अशी छानपैकी घोटून घेऊया। आणि आता बघा, तुम्हाला दिसतच असेल, कुठे कळून येतो की आपण भोपळा टाकलेला आहे? अजिबात कळून येत नाही की यात आपण भोपळा टाकलेला आहे। आपली डाळही पौष्टिक होते आणि मुलं आवडीने खातात आणि एकदम आपण सिंपल याला फोडणी देऊया। त्यासाठी मी गॅसवरती कढई तापत ठेवली, त्यात 1 चमचा तूप टाकून घेतलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलातही फोडणी देऊ शकता। मी साजूक तूप टाकून घेतलं। आता यात थोडीशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली की यात थोडे जिरे टाकून घेऊया, त्यानंतर कढीपत्ता टाकूया आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत। हे बघा, ह्या पद्धतीने त्या टाकून घेऊया। लसूण छान गुलाबीसर झाला की त्यात डाळ ओतून घेऊया। बस इतकीच सिंपल डाळ बनवायची आहे आपल्याला। आणि तुम्हाला यात काही अजून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, म्हणजे जसं लाल मिरची वगैरे किंवा थोडासा गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता, पण सिंपलच डाळ छान लागते। आता डाळ ओतून झालेली आहे आपली फोडणीत। मग डाळ व्यवस्थित फोडणीबरोबर मिक्स करून घेऊया आणि एक उकळ काढून घेऊया। आपली डाळ तयार झालेली आहे। अगदी कमी वेळेत आणि खूप अशी टेस्टी डाळ तयार होते। डाळीला उकळी आली, एका साईडला मी भातही बनवायला ठेवला होता। डाळही झालेली आहे, भातही झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला आणि लहान मुलांना दोघांनाही ही डाळ खूप आवडेल। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। अशाच सिंपल आणि पौष्टिक रेसिपी मी पुन्हा घेऊन येईल तुमच्यासाठी। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि सिंपल रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।